जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये 6,91,500 रुपयांचे वाटप तर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाली। पिकाचं नुकसान असेल किंवा इतर जे काही घराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत। आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत। सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशीला लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या संदर्भातली घोषणा 16 किंवा 17 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे। राज्यभरातील दिवसभराच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज राज्यमंत्री बैठकीत अतिशय महत्त्वाचे 5 निर्णय घेण्यात आलेले आहेत, तरी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गडचिरोली जिल्ह्यातील सर्व 12 तालुके आपत्तीग्रस्त घोषित, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील सर्व 12ही तालुक्यांची आपत्तीग्रस्त तालुका म्हणून घोषणा करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय सवलती आणि मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पावसाने नुकसानग्रस्त 347 तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती। टंचाई म्हणजे ज्याला आपण बोली भाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं, त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाचं चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही, त्यामुळे तो विषय संपलाय। वीज बिल आम्ही वसूलच करत नाही। शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे। पीक कर्जाच्या वसुलीवरून महायुती सरकार जनतेची फसवणूक करत आहे, काँग्रेसचा आरोप। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांनी शेतकरी पॅकेज आणि कर्जमाफी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारवर टीका करत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे। सोयाबीनचे उत्पादन 20 लाख टनाहून अधिक घटण्याची शक्यता। सोयाबीन उत्पादक उद्योगाच्या संघटनेने सोपा अहवाल दिला आहे की यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे। याचा थेट परिणाम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले तर एकाही खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा। शेतकरी नुकसान भरपाई आणि शासकीय मदतीच्या प्रश्नांवर संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी जर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर कोणत्याही लोकप्रतिनिधीला, खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे। विद्युत वाहिनीसाठी मनोरे उभारणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला नाही, वाडा येथे आंदोलन तीव्र। विद्युत वाहिनीसाठी शेतात मनोरे उभारले जात असून उच्चदाब वाहिनीमुळे पीक घेताना कायमची अडचण येणार आहे। मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने वाडा प्रांत कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। ज्या लाईनी येत आहेत त्यांनी त्या बाधित शेतकऱ्याला तशा शासकीय नियमाप्रमाणे सूचना दिल्या पाहिजेत। तिसरी मागणी अशी आहे का जर एखादी घरावरून लाईन जात असेल, एखाद्याला तेवढीच जागा असेल आणि त्याचं उद्या घर बांधायचं असेल, त्याला काही 2-4 काही महिन्याने, तर ती लाईन एखाद्या ठिकाणी 100तून 2 ठिकाणी सरकवता आली पाहिजे। अशा पद्धतीचे अन्यायकारक प्रकार होऊ नयेत आणि आम्हाला तो योग्य न्याय मिळावा। 3 दिवस बसलोय, दाखल घ्यायला कोणीही तयार नाही, तर शासन प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आणि न्याय मिळत नसेल तोपर्यंत आम्ही उठणार सुद्धा नाही। मान्सूनची संपूर्ण राज्यातून माघार, तरीही 15 ऑक्टोबर पासून पावसाची शक्यता। हवामान विभागाने IMD जाहीर केले आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतली आहे। मात्र 15 ऑक्टोबर पासून पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पीक नुकसानीचा पंचनामा अजूनही बाकी, मराठवाड्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। राज्य सरकारने मदत पॅकेज जाहीर केले असले तरी मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही शेती नुकसानीचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यामुळे येथील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। शेतकरी नेते जयकुमार गोरे यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा। भाजपचे आमदार आणि शेतकरी नेते जयकुमार गोरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे। उद्धव, राज आणि शरद पवार उद्या एकत्र पत्रकार परिषद घेणार। राज्यातील राजकारणात मोठी घडामोड। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे। यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार हे तिघे नेते एकत्र पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। नंतर उद्या 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय
हर्षवर्धन सकपाळजी, माननीय राज ठाकरेजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे, या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आम्ही आणि सगळे येत आहेत. आजचे बातमीपत्र संपले. चला आता उद्या भेटूया, पण त्यातील व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून जावा.